नवीन सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना सर्वात जास्त संधी मिळणार असल्याचंही कळत आहे। ज्येष्ठ अनुभवी नेत्यांचे मात्र पत्ते कट होणार आहे, तर तरुण आणि तडफदार नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाणार। 50 पेक्षा कमी वय ज्या नेत्यांचं असेल त्यांनाच मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाणार आहे। तर दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब झाला आणि त्यानंतर इतर मंत्र्यांची देखील नावं निश्चित होणार आहे। त्यामुळे आज आता कुणाकुणाची नावं निश्चित केली जातात हे बघणं महत्त्वाचं। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण बघितलेलं आहे ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांचे पत्ते कट होणार असं म्हटलं जात आहे, त्यामुळे जे ज्येष्ठ नेते महायुतीमधले आहेत जसे की छगन भुजबळ असतील, अशा काही ज्येष्ठ नेत्यांचा सुद्धा पत्ता सध्या कट होणार आहे का? नेमकं काय सध्या वाटतंय? नक्कीच ज्या पद्धतीने आहे ते मुख्यमंत्री या पदांवर आहे ते शिक्कामोर्तब झालेलं जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव देखील आहे ते निश्चित झाल्याचं कळतंय। मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी बरोबरच आणखी मंत्रिमंडळातले काही नेते आहेत ते शपथ घेणार आहेत। मात्र यावेळेस जे मंत्रिमंडळातली शपथ घेतील ते तरुण चेहरे असतील असंच एकंदरीत सूत्रांकडून माहिती मिळते, कारण की ज्येष्ठांना आहे ते डावललं जाणार असल्याचं सांगितलं जातंय। कारण की यावेळेस जर बघितलं असेल तर सुरेश खाडे असतील किंवा गावित असतील, विजयकुमार गावित असतील, असे जे काही ज्येष्ठ नेते आहेत या ज्येष्ठ नेत्यांना आहे ते डावलून नवीन चेहरे आणि जे 50 वयापेक्षा कमी असणाऱ्या चेहऱ्यांनाच आहे प्रामुख्याने संधी दिली जाते। त्यामुळे नेमकं या नवीन मंत्रिमंडळामध्ये या नवीन कुठले चेहरे असतील हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर ज्या नेत्यांचं वय 50 पेक्षा कमी आहे अशाच नेत्यांना यंदा मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाणार आहे। त्यामुळे अनेक ज्येष्ठ नेते आहेत, छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांचा सुद्धा पत्ता कट होण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते।